नमस्कार, मी प्रियंका। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे रत्नागिरीमधनं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे ओढे आणि नाले हे भरून वाहू लागलेत। असाच पाऊस जर कायम राहिला तर जगबुडीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमधून ही दृश्य समोर येत आहेत। रत्नागिरीमधील खेडमधील ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडतोय, वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आपल्याला पाहायला मिळतोय। जर अशाच प्रकारे पाऊस कायम राहिला तर जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। गेले 2 दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस या ठिकाणी पडायला लागलेला आहे आणि काही तासामध्ये अक्षरशः सकाळपर्यंत तळाशी असलेले जे झरे आहेत, ओढे नाले हे तुडुंब भरून या ठिकाणी वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली। अनेक ठिकाणी जी वाहतूक आहे ती देखील विस्कळीत झालेली आहे। खेड सवेनी मार्गावरती पाणी साचल्यामुळे काही काळ तिथली देखील वाहतूक जी विस्कळीत होती। अनेक ठिकाणी अल्प प्रमाणात झाडं कोसळण्याची देखील या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत। जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत आता हळूहळू वाढ होत आहे। असाच जर पावसाचा जोर कायम राहिला तर उद्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीपर्यंत जाण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड, रत्नागिरी। 2-3 दिवसांच्या विश्रांतीनंतर चिपळूणमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झालेली, तर शेतकरी वर्गही पावसाच्या अभावी चिंतेमध्ये पडला होता। मात्र आता पुन्हा एकदा काळे ढग दाटून आलेत। अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र मिटलेली आहे आणि नागरिकांना देखील उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला। मागील 2 ते 3 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही जर माझ्या मागे पाहाल तर संपूर्ण काळे ढग दाटलेले आहेत आपल्याला दिसत आहेत। खरं तर मागील 2 ते 3 दिवसापासून फार उकाडा वाढलेला होता आणि ढग आहे ते पूर्ण निरभ्र होते, पांढरे शुभ्र ढग होते। मात्र आता जर तुम्ही पाहाल तर संपूर्ण ढग काळे दिसत आहेत आपल्याला आणि ढग असे खाली डोंगरावर उतरल्यासारखे आपल्याला पाहायला मिळत आहेत। तब्बल 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। दुपारनंतर अचानक काळे ढग दाटून आले आणि काही क्षणांमध्येच जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। नागरिकांना उकाड्यापासून दिलासाही मिळालेला आहे। लोणावळ्याची ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या पद्धतीमध्ये इथे पाऊस पडतोय। तुफान पाऊस आपल्याला लोणावळ्यामध्ये पाहायला मिळतोय आणि उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा या पावसामुळे मिळाला। पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। देहू रोड परिसरामध्ये काही मिनिट मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांना आडोशाचा आधारही घ्यावा लागला। काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती। आपण काही दृश्य हे पिंपरी चिंचवडचे बघतोय। पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पाऊस झालाय, पण या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झाला। काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती आणि काही ठिकाणी मात्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला।